नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक विलक्षण घटना सांगणार आहे। आज 7 सप्टेंबर 2025 रोजी आकाशात एक अद्भुत दृश्य घडणार आहे। आज रात्री पूर्ण चंद्रग्रहण होणार आहे। हे ग्रहण भारतात दिसणार आहे आणि त्याला आपल्या धर्मात आणि जीवनात खूप मोठं महत्त्व आहे। ग्रहण म्हणजे फक्त एक आकाशातील सावली नाही, तर तो वेळ असतो साधना करण्याचा, तो वेळ असतो देवी शक्ती अनुभवण्याचा। आणि योग्य प्रकारे वागलो तर हा काळ आपल्या जीवनात खूप बदल घडवू शकतो। सर्वप्रथम वेळा जाणून घेऊया। आज दुपारी 12:59 ग्रहणाचा सूतक सुरू होईल। सूतक म्हणजे अयोग्य वेळ, जो ग्रहणाच्या आधी 12 तासांचा मानला जातो। संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर रात्री 9:58 चंद्रग्रहण सुरू होईल। हळूहळू चंद्र काळसर रंगाने झाकला जाईल आणि रात्री 11:39 ग्रहण आपल्या शिखरावर पोहोचेल। यावेळी चंद्राला लालसर रंग येईल आणि तो दृश्य एकदम भव्य दिसेल। ग्रहण सकाळी 1:27 म्हणजे 8 सप्टेंबरच्या पहाटे संपेल, म्हणजे साधारण 3 तास 30 मिनिट चंद्रग्रहण चालेल। आपल्या शास्त्रानुसार ग्रहणाच्या वेळी सूर्य किंवा चंद्र राक्षसी शक्तींना आच्छादित होतात। हा काळ अयोग्य मानला जातो, म्हणून देवांच्या मूर्ती झाकल्या जातात, पूजा थांबवली जाते आणि शुद्धता राखली जाते। परंतु याच काळात मंत्र जप, ध्यान, साधना केल्यास त्याचे फळ 1000 पटीने वाढते। म्हणून ग्रहणाचा काळ भीतीचा नाही, तर आध्यात्मिक उन्नतीसाठी सुवर्ण संधी आहे। ग्रहण लागल्यापासून आपण आपले मन एकाग्र ठेवावे। ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपावा। रामरक्षा, हनुमान चालीसा, विष्णू सहस्त्रनाम यांचा पाठ करावा। ज्यांना ध्यान करता येतं त्यांनी डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करावं आणि घरात गंगाजल, तुळशीपत्र ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर राहते। लहान मुलांना ग्रहणाचे वाईट परिणाम लागू नयेत म्हणून त्यांना गंगाजलाचा स्पर्श करावा आणि ग्रहणाच्या काळात जेवण करणे निषिद्ध आहे। जर ग्रहणापूर्वी जेवण शिजवले असेल तर त्यात तुळशीपत्र ठेवावे। ग्रहणात झोप घेऊ नये, कारण हा काळ अध्यात्म साधनेसाठी योग्य आहे। गर्भवती महिलांनी घरात राहून धारदार वस्तू वापरू नयेत। देवांच्या मूर्ती झाकून ठेवाव्यात, त्यांना स्पर्श करू नये किंवा पूजा करू नये। पूजा थांबवावी। आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि खास विषय घेऊन आलो आहोत। 7 सप्टेंबर 2025 रोजी भाद्रपद पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी एक मोठं चंद्रग्रहणही लागणार आहे। हे चंद्रग्रहण पूर्ण चंद्रग्रहण मानलं जात आहे आणि त्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। या दिवशी चंद्रग्रहण भारतासह जगभरातून दिसणार आहे, त्यामुळे त्याचा प्रभाव अधिक जाणवणार आहे। सर्वप्रथम समजून घेऊया की ग्रहण म्हणजे नक्की काय। तर जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येतात तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि त्यामुळे चंद्र अधूक दिसतो, त्याला आपण चंद्रग्रहण म्हणतो। पौराणिक कथेनुसार राहू आणि केतू सूर्यचंद्राला भिडतात म्हणून ग्रहण लागतं असं सांगितलं जातात, परंतु हा एक प्रतिकात्मक अर्थ आहे। प्रत्यक्षात ग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे। आता प्रश्न पडतो की ग्रहण लागलं म्हणजे देवाला दोष लागतो का? तर याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे, देवाला ग्रहण लागत नाही। देव नित्य, शुद्ध आणि अनंत मानले गेले आहेत। सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या सावलीमुळे ग्रहण होतं, पण तो परिणाम पृथ्वीवरील मानव, प्राणी आणि वातावरणावर होतो। त्यामुळे आपल्यासाठी शास्त्रांमध्ये काही नियम सांगितले आहेत। ग्रहण लागलं की सूतक लागू होतात। सूतक म्हणजे एक अशुद्ध काळ। या काळात देवपूजा, अन्न सेवन आणि शुभकार्य वर्ज्य मानले जातात, कारण त्या काळात वातावरणातील ऊर्जा अस्थिर आणि नकारात्मक होते। म्हणूनच मंदिरे बंद केली जातात, देवमूर्ती झाकल्या जातात आणि पूजा थांबवली जातात। मग प्रश्न येतो की या काळात आपण काय करावे आणि काय करू नये। ग्रहण काळात अन्नपदार्थ शिजवू नयेत। आधीच शिजवलेले अन्न खाऊ नये। ग्रहण सुरू होण्याआधी शिजवलेल्या अन्नात कुशा तुळशीचं पान ठेवावं। ग्रहणाच्या वेळी जप, ध्यान, पाठ, मंत्र आणि देवाचे नामस्मरण करावं। ग्रहण संपल्यानंतर स्नान करावं, घर शुद्ध करावं आणि शक्य असल्यास दान करावं। आता पौर्णिमेचा आणि सत्यनारायण पूजेचा प्रश्न पाहू।
प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा केली जाते आणि हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. पण जर त्या दिवशी ग्रहण लागलं असेल तर ग्रहणाच्या काळात पूजा करायची नसते. ग्रहण संपल्यानंतर स्नान करून घर शुद्ध करून मग शांतपणे सत्यनारायणची पूजा करावी, कारण ग्रहणानंतरची पूजा अधिक फलदायी ठरली जाते. आता महत्त्वाचा भाग म्हणजे राशीवर होणारा परिणाम. हे चंद्रग्रहण काही राशीवर नकारात्मक परिणाम आणेल तर काही राशींवर अपार लाभ देईल. ज्योतिषानुसार यावेळी मिथुन, सिंह, कन्या, मकर राशींना काही अडचणी जाणवतील. म्हणून या राशींनी ग्रहण काळात जास्तीत जास्त जप ध्यान करावं आणि ग्रहण संपल्यावर स्नान करून दान करावं. तर दुसरीकडे वृषभ, तुला, कुंभ राशींना ह्या ग्रहणाचा चांगला फायदा होईल. विशेषतः कुंभ राशीला यश, संपत्ती आणि प्रगतीचे नवीन दरवाजे उघडतील. यामध्ये सर्वात जास्त शुभ परिणाम कुंभ राशीला मिळणार आहेत. या राशीच्या लोकांना अचानक लाभ होईल, कामामध्ये गती येईल, अडथळे दूर होतील आणि दीर्घकाळपासून वाट बघत असलेल्या गोष्टींना यश मिळेल. तर मित्रांनो, हे ग्रहण हे देवाला लागत नाही तर आपल्यावर परिणाम करतात. म्हणून सूतक काळात पूजा थांबवावी, ग्रहण संपल्यानंतर स्नान, दान, जप करावं आणि मगच सत्यनारायणची पूजा करावी, ज्यामुळे पुण्य दुप्पट मिळेल. आज आपण काय पाहिलं? 7 सप्टेंबर 2025ला लागणारे चंद्रग्रहण हे एक मोठं आणि महत्त्वाचं ग्रहण आहे. ग्रहणाचा अर्थ काय आहे? देवाला ग्रहण लागतं का याची सत्यता, ग्रहणाच्या काळात काय करावं आणि काय करू नये, सत्यनारायणाची पूजा कधी करावी आणि राशीनुसार कोणाला जास्त परिणाम होईल आणि कोणाला फायदा होईल, ही संपूर्ण माहिती आपण घेतली. म्हणून या दिवशी सर्वांनी शांतपणे श्रद्धेने ग्रहण संपल्यावर स्नान करून, दान करून देवपूजा करावी, सत्यनारायणाची पूजा करावी आणि आपलं जीवन सुखसमृद्धी आणि शांतीनं भरून टाकावं. म्हणून मित्रांनो, देवाला ग्रहण लागत नाही, ग्रहण आपल्याला लागतं. देव हा नित्य शुद्ध आहे, त्यांच्यावर कोणताही दोष लागू शकत नाही. पण आपण मात्र ग्रहण काळात शिस्त पाळली पाहिजे. सूतक काळ अन्न टाळा, मंत्र जप, ध्यान करा, ग्रहणानंतर स्नान करून दान करा. यातून आपल्याला शुद्धता, ऊर्जा आणि पुण्य लाभतं. म्हणून पुढच्या वेळी कुणी विचारलं की ग्रहण देवाला लागतं का, तर बिनधास्तपणे सांगा, नाही, ग्रहण देवाला लागत नाही. ग्रहण आपल्यासाठी आहे, आपली परीक्षा आहे. जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.